इयत्ता 7वी विषय विज्ञान भौतिक राशींचे मापन. स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या पृथ्वीवरील वजन असे म्हणतात. एखाद्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते, त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहावर वेगवेगळे वजन भरते. दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापन संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरावीत. या साधनांना योग्य पद्धतीने वापर करावा. आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापनाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करावी. दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छापा आहे की नाही, तराजू आणि त्याचा काटा स्थिर आहे की नाही, तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे, या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत. वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्याऐवजी एखादा दगड वापरला जात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे? वस्तुमान आणि वजन. पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान असे म्हणतात, तर वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते, तर वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगवेगळे असते. सांगा, लावू मी कोणाशी जोडी? वेग मीटर सेकंद, क्षेत्रफळ चौरस मीटर, आकारमान लिटर, वस्तुमान किलोग्रॅम, घनता किलोग्रॅम घनमीटर. उदाहरणासहित स्पष्ट करा. अदिश राशी. अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, लांबी, वस्तुमान, क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादींची राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. यात दिशेचा अंतर्भाव नसतो. सदिश राशी. सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यात फरक आहे. येथे अंतर समान आहे, पण भाग मध्ये विस्थापनाची दिशा वेगळी आहे. आकाशात दक्षिणेकडे 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे, परंतु भाग मध्ये गतीची दिशा ही वेगळी आहे. मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजेच योग्य साधनांचा वापर न करणे. काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत, त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात. त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होते. कधीकधी तराजू नीट कार्य करीत नसतो. पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजेच तराजू, ताणकाटा, फूटपट्टी, मोजमापाची टेप, निरनिराळी जणे इत्यादीचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही. कारणे लिहा. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे ही निरनिराळी असतात. त्यात काहीही प्रमाणीकरण नसते. त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते.
त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे. अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा. अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबीवर अवलंबून असते. दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन हे अचूक असले पाहिजे, अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे. उदाहरण सोने, चांदी इत्यादीच्या वस्तुमानांचे मापन. योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी केला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशीची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक देखील आता डिजिटल पद्धतीचे झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडित अंतरे व काळ मापन करावयाला विशेष डिजिटल उपकरणे वापरली जातात. निरीक्षण करा व चर्चा करा. चित्रात दाखवलेल्या विविध वस्तू व पदार्थांच्या मापन कसे केले जाते. वांगी तसेच भोपळा, कांदे, बटाटे, गवार, फरसबी अशा भाज्यांचे वजन दैनंदिन व्यवहारातील भाषेत वजन तर शास्त्रीय भाषेत वस्तुमान ग्राम व किलोग्रॅम मध्ये व्यक्त करतात. दोऱ्याच्या रेळात दोरा आहे. दोऱ्याची लांबी ही मीटरमध्ये मोजतात. पालेभाजीच्या जुड्या संख्येत मोजल्या जातात. ग्लासातले दूध हे लिटरमध्ये मोजतात. सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा आहे. सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये व्यक्त करतात. दैनंदिन व्यवहारात 24 कॅरेट म्हणजेच जवळजवळ 100% शुद्ध सोने. हिऱ्याच्या बाबतीत कॅरेट हे वस्तुमानाचे एकक होय. येथे 1 कॅरेट म्हणजेच 0.20 ग्रॅम किंवा 200 मिलीग्रॅम. कापडाचे तागे मीटरमध्ये मोजतात. जरा डोके चालवा. वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त व विषुववृत्तावर सर्वात कमी का राहील? पृथ्वी हा ग्रह पूर्णपणे गोल आकाराचा नाही. त्याच्या ध्रुवीय टोकांना तो थोडासा दाबलेला आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशात थोडा जास्त फुगीर आहे. त्यामुळे विषुववृत्तीय त्रिज्या ही ध्रुवीय त्रिज्यापेक्षा जास्त आहे. म्हणून विषुववृत्ताच्या मानाने पृथ्वीचे ध्रुव हे पृथ्वीच्या केंद्राच्या जास्त जवळ येतात. पृथ्वीच्या केंद्राशी पृथ्वीचे गुरुत्व त्वरण 0 असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे विषुववृत्ताच्या मानाने ध्रुवावर जास्त असते. म्हणून येथे वजन 0 असते. त्यामुळे वस्तूचे वजन ध्रुवावर सर्वात जास्त भरते आणि विषुववृत्तावर सर्वात कमी भरते. वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्रसपाटीपेक्षा कमी का राहील? जिथे गुरुत्वीय बल कमी तेथे वजन कमी भरते. जसजशी एखादी वस्तू उंचावर जाते तसतशी ती पृथ्वीच्या मध्य केंद्रापासून दूर जाते. उंचावरचे गुरुत्वीय बल हे समुद्रसपाटीवरच्या गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. त्यामुळे उंचावरच्या वस्तूचे वजन हे समुद्रसपाटीवरच्या वस्तूंच्या वजनापेक्षा कमी भरते. माहिती मिळवा. अणुघड्याळ म्हणजे काय आणि ते कोठे ठेवले आहे? अणुघड्याळ हे अतिशय काटेकोरपणे चालणारे उपकरण आहे. अणू आणि रेणूच्या कंपनावर यांचे कार्य अवलंबून असते. सेसियम किंवा अमोनिया यांच्या संख्येवर हे चालवले जाते. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत अशा प्रकारचे अणुघड्याळ आहे. मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात? प्रकाश किरण निर्वात पोकळीतून व्हॅक्यूम फ्रॅक 1,29,92,92,458 इतक्या सेकंदात जितके अंतर मार्गक्रमण करतो त्या अंतराला 1 मीटर असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्रकाश किरण निर्वात पोकळीमध्ये 29,97,92,458 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने प्रवास करतो. अशा रीतीने मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग करतात.